तर बाबांनो फायनली राजस्थानमध्ये पोचलो बघा आम्ही. आणि ती सफरचंद तुम्हाला दिसत असेल आम्ही कोणाला द्यायला लावली. रस्त्यावरची प्रोफेशनल भिकारी फुल पगारी अधिकार असतो त्यासने आम्ही सफरचंद दिलं 200 रुपये वाचवासाठी. मग काय तिथनं राजस्थानची बाउंड्री पास करून आलो. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ केलो, जेवण ताट घेतलं, पंजाबी थाळी. सफरचंद भरल्यामुळे गाडी थांबवली नव्हती. फायनली आम्ही सकाळी सुरतच्या मार्केटमध्ये पोचलो बघा. इथं गाडी खाली करायला लावली मस्तपैकी. मार्केटमध्ये आल्यानंतर ना आम्हाला आपली भरपूर भाऊबंद गाठ पडली. सगळी फॅन फॉलोइंग आपली भाऊबंद सगळी गाठ पडलीत. सगळ्यांनी आपल्याला सफरचंद, डाळिंब, पेरू बिरू सगळ्यांनी काय काय भरून ते सगळ्यांनी दिलते. मग काय आमच्या पण गाडीत सफरचंद भरलेले आहेत. त्यासने आम्ही सफरचंद देणार, त्यांच्याकडनं आम्ही सीताफळ घेणार. असं मिल बाटके खायंगी, सुट्टी नाही. गाडी खाली करून बाहेर आलो बघा. नो एंट्री असल्यामुळे काय आम्हाला काय कुठं जाता येत नव्हतं. मग काय मस्तपैकी नाश्ता करून घेऊया म्हटलं. सुरतमध्ये आम्ही पुरी भाजी मार्केटच्या बाहेरमध्ये 1 नंबर टॉपची स्वस्तात मस्त पुऱ्या भेटतात. तिथेच आम्ही दुपारच्या टायमाला जेवण बिवून गेलो बघा. कारण गाडी काय नो एंट्रीत असल्यामुळे सोडत नव्हती. आणि रात्री ही रांडेची दोघं बिल्ला भाई बघा भांडणं करायला तिथं. रांडेची असली भांडणं करायला तिथे की नाही, लय मोठ्यानं भांडणं करायला ती. बारकी पोरं रडल्याने आवाज येत होता. मग काय मार्केटमधनं बाहेर पडायची वेळ आली. नो एंट्री सुटणार होती रात्री 11ला. मस्तपैकी जेवण घेऊया म्हटलं. टॉपची इथं अंडागिरी मिळाली 1 नंबर बाहेर. स्वस्तात मस्त हो, 70 रुपये अंडागिरी. गाडी मार्केटमधनं बाहेर काढल्या आपली फॅन फॉलोइंग भेटली ट्रॅव्हल्सवाली. भावासने पण सफरचंद दिलो. हे रस्ता तुम्ही बघू शकता, मुंबई अहमदाबाद हायवे, नॅशनल हायवे म्हणतात, नॅशनल हायवे. ह्या रस्त्याला माझ्या भाषेत तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणणार आहे. रस्त्याची आईची गांड असला वैताग घालता की नाही. मग काय फायनली आम्ही वाळू बिथून भरलो बा कोल्हापूरची. आणि पंपात आलो होते डिझेल टाकायला. विजय भारत पंप आहे इथला. पंपात आल्यानंतर पंपवाल्यानं आपल्याला बॅग गिफ्ट दिली. मधला ब्लॉक न करता आम्ही पोचलो बघा खेड शिवापूरला. भावाला पण तिथं रनिंगमध्ये गाठ पडला. भावाला पण सफरचंद दिलो मस्तपैकी. आणि कोल्हापुरात पोचलो फायनली. अक्षदा आलतं सडोलीचं. मस्तपैकी आम्ही जय भवानी हॉटेलला सगळेजण आम्ही जेवायला आलो. मस्तपैकी नियोजन लावलेलं अक्षदानं. तर कसा वाटला भवन ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.